मला माहिती आहे तुझ्यासारखेच अनेक जण मला शत्रूच समजतात. शाळेत आपल्याला शिस्त लावण्यासाठी आपले कान पकडणारा मास्तर सुद्धा आपल्याला शत्रूच वाटतो. नंतर आयुष्यात पायावर उभं राहिलो की त्यांच्याबद्दल आदर वाटू लागतो. त्यांचं बरोबर होतं हे लक्षात येतं. आमच्या बाबतीत असं काही होत नाही. खरं तर सिग्नल तोडून भरधाव वेगात जाताना पाय तोडून घेतलेली माणसं आठवण काढतात. थांबलो असतो तर बरं झालं असतं असं म्हणतात. पण अशी आठवण आम्हाला नकोशी असते. वाहनांचे आवाज, विनाकारण वाजणारे हॉर्न, गाड्यांमध्ये उगाच मोठ्याने वाजणारी गाणी, या सगळ्यांची आता एवढी सवय झाली आहे की काही वेळ घरी शांतपणे बसलं तर आपल्याला वेड लागेल असं वाटायला लागतं. सिग्नलवर अर्धा मिनिट थांबला तरी तुम्ही किती अस्वस्थ होता. तुम्हाला सिग्नल खूप मोठा आहे, जास्त वेळ लागतोय असं वाटतं आणि मग चिडचिड होते तुमची त्या अर्ध्या मिनिटात. विचार करा, आम्ही दिवसभर त्या सिग्नल पाशी उभे असतो. शहरातल्या प्रदूषणाचे आकडे वाचून घरातल्या घरात गुदमरल्यासारखं होतं लोकांना. पण आम्ही त्याच धुळीत आणि धुरात उभे असतो दिवसभर. 24 तास तुमच्या गाड्यांचा धूर आमच्या नाकात शिरतो, पण आमच्याबद्दल एकदाही बरा विचार तुमच्या मनात शिरत नाही. आम्ही तुमच्यासाठी नक्की काय करतो हे बघायचं असेल तर आमच्या फुफ्फुसात डोकावून बघा. सगळा कार्बन दिसेल. ही आमची सगळ्यात मोठी कमाई आहे. मित्र, कितीतरी वेळा मी गाडी अडवली आणि ती नेमकी कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या नातेवाईकाची निघाली. या राजकारण्यांना एवढे नातेवाईक कसे असतात कळत नाही. आणि महागड्या कारमध्ये फिरणाऱ्या या राजकारण्यांचे जवळचे नातेवाईक बाईकवर कसे फिरतात हा पण एक प्रश्नच आहे. तर हे लोक आम्हाला धमक्या देतात, बदली करू म्हणतात. मी म्हणतो खूप वर्ष झाली साहेब, बदली होत नाहीये, बघा ना जरा बदलीच. मग आपोआप शांत होतात. एखाद्या स्त्रीची गाडी अडवली की तिला खूप मोठा अन्याय झाल्यासारखा वाटतो. आजूबाजूचे लोक सुद्धा असं बघतात की जणू काही आम्ही तिची छेडच काढतोय. तरुण पोरं रेसिंग करतात रस्त्यावर. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच गायब होतात. त्यांच्या गाडीचा नंबर सुद्धा बघू शकत नाही आम्ही. पण त्यांच्या आई बापांना तर माहित असेल ना. चूक फक्त त्या पोरांची नाहीये, आई बापांची पण आहे. प्रवासात टाइमपास म्हणून घेतलेला पेपर आपण सांभाळून ठेवत नाही, फेकून देतो रस्त्यावर. रस्त्यावर मोकाट सुटलेली ही पोरं सुद्धा अशीच टाइमपास म्हणून जन्माला घातली आहेत का काय असं वाटतं. रस्त्यात वाहतुकीला अडथळा आणणारी मोकाट जनावरं कोंडवाड्यात कोंडून ठेवतात. या मोकाट पोरांचं काय करणार. कितीतरी पोलिसांचा जीव गेला या सैतानांच्या भरधाव गाडीखाली. मित्र, खूप राग येतो. मला सांग, रागवायचं पण नाही का रे आम्ही. असं काय बोललो होतो मी तुम्हाला. फक्त लायसन देणार नाही असं म्हणालो अशी गाडी चालवलीस तर तू थेट शिवीगाळ करायला लागलास. मी पण संतापलो होतो रे. पण तू थेट हल्लाच केलास माझ्यावर. तुझा मित्र आणि तू. मी पोलीस असलो तरी साधे काटे सुद्धा नसते माझ्याजवळ. त्या हल्ल्यातून मी वाचू शकलो नाही. रस्त्यावर अपघात झालेल्या कित्येक जखमी लोकांना मी हॉस्पिटलमध्ये नेलं, पण मी त्या दिवशी हॉस्पिटल पर्यंत पोहोचू पण शकलो नाही. मनात येतं तुला माफ करावं, मन मोठं करावं, पण नाही. तुला शिक्षा झालीच पाहिजे. आणि अशी शिक्षा
की इथून पुढे कुणीही पोलिसांवर हात उचलायची हिम्मत करणार नाही. तुझ्यासारख्यांना माफ करून चालणार नाही. जय हिंद. वा काका